वेलकम टू आवर चॅनल सान्वी मेकओव्हर. आज आपण आपल्या ब्युटी पार्लरमध्ये वॅक्सिंग कसं करायचं ते शिकणार आहोत. वॅक्सिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपल्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूयात. आपल्याला पहिले लागतं वॅक्स हिटर, ज्यामध्ये आपण वॅक्स टाकलेला आहे. पाणीचा चॉकलेट वॅक्स. त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत वॅक्स स्ट्रिप्स. वॅक्स स्ट्रिप झाल्यानंतर टॅल्कम पावडर, वॅक्स ॲप्लिकेटर, त्याच्यानंतर वॅक्स रिमूव्ह करण्यासाठी बाउल, पाणी, स्पंज आणि नॅपकिन, आणि ही आहे आपल्याकडे मसाज क्रीम. सगळ्यात पहिले आपण क्लायंटला विचारून घ्यायचं. क्लायंटने जर हातावरती लोशन, मॉइश्चरायझर वगैरे काही लावलेलं असेल तर ते पहिलं सोप वगैरे लावून हँडवॉशने वॉश करून घ्यायचं. लोशन वगैरे लावलेलं असेल तर वॅक्स आपलं प्रॉपर होणार नाही, ग्रोथ निघत नाही, अर्धवट केस तुटले जातात. क्लायंटला पहिले विचारून घ्यायचं. नसेल तर पहिले टॅल्कम पावडर अप्लाय करून घ्यायची. पावडर ॲप्लिकेशनमुळे हाताला मॉइश्चर वगैरे सुटत नाही, वॅक्स ॲप्लिकेशन व्यवस्थित होतं आणि ग्रोथ प्रॉपर निघते. थोडंसं असं वॅक्स घेऊन एक्स्ट्राचं वॅक्स रिमूव्ह करून घ्यायचं. आणि सगळ्यात पहिले हा पोर्शन घ्यायचा. हा पोर्शन आपला थोडासा सेन्सिटिव्ह पार्ट असतो, त्याच्यामुळे इथे वॅक्स ॲप्लिकेशन करताना थोडंसं फुंकून लावायचं. क्लायंटला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची. वॅक्स ॲप्लाय करताना ॲप्लिकेटर असं वर्टिकल पकडायचं आणि वॅक्स एकदम थिन लेअरमध्ये अप्लाय करायचं, ज्याच्याने चटका बसत नाही आणि आपलं वॅक्स पण एक्स्ट्रा लागलं जात नाही. स्टार्टिंगला सवय नसल्यामुळे वॅक्स करताना थोडासा प्रॉब्लेम येतो, तर आपले थोड्या थोड्या पोर्शनमध्ये वॅक्स ॲप्लाय करून घ्यायचं. वॅक्स ॲप्लाय करताना हेअरची ग्रोथ बघायची. ज्या डायरेक्शनने ग्रोथ आहे त्या डायरेक्शनने वॅक्स ॲप्लाय करून घ्यायचं. आणि ही आहे आपली वॅक्स स्ट्रिप. वॅक्स स्ट्रिप घेताना ही रफ साईड जी असती त्या साईडने आपण वॅक्स करतो. वॅक्स स्ट्रिप लावताना छोट्या पोर्शनमध्ये अशी लावून जेंटल हाताने असं थोडंसं रब करून घ्यायचं आणि हात आपला खालून असा स्टिच करायचा, जेणेकरून जेव्हा आपण वॅक्स स्ट्रिप ओढतो स्किन इरिटेट होत नाही, क्लायंटला त्रास होत नाही. थोडंसं असं रब करून वॅक्स स्ट्रिप ओढताना अपोजिट डायरेक्शनने ओढायचं. क्लायंटचा हात असा खालून पकडायचा